अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडणारा गोडाचा पदार्थ म्हणजे गुलाबजामुन. बऱ्याच घरी छोट्या छोट्या कार्यक्रमाला, सणावारांना गोड पदार्थ केला जातो तो म्हणजे गुलाबजाम. छोटेसा गेट टुगेदर असो, वाढदिवस असो, अगदी दिवाळी दसरा असला तरी आपण गुलाबजाम करतो. पण बऱ्याच वेळेला काय होतं, खव्याचा गुलाबजाम करायचं म्हटलं की आपल्याला थोडीशी भीती असते. नवीन करणाऱ्यांना थोडीशी भीती असते की जर पाकात जर गुलाबजाम टाकला, जर तो नाही व्यवस्थित तयार झाला किंवा विरघळला तर भीती वाटते. तर अशाच पद्धतीने आज आपण परफेक्ट असा अर्धा किलोच्या प्रमाणात खव्याचे गुलाबजाम कसे करायचे ते पाहूयात. स्वागत आहे तुमचं मनीषा आज रेसिपीमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खव्याचे गुलाबजाम कसे करायचे. अगदी अर्धा किलोमध्ये परफेक्ट असे खव्याचे गुलाबजाम आज आपण करूयात. तर इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे. खवा जेव्हा तुम्ही घेता तेव्हा बऱ्याचदा खवा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तो थंड असतो, तर तो कडक असतो. तर काय करायचं, एक सुरुवातीला असा मोकळा करून घ्यायचा. खूप जास्त कडक असेल तर तो खिसणीने खिसून घेतला तरी चालेल, पण बऱ्याचदा तुम्ही हाताने असा करून घ्या. सुरुवातीला बाहेरच ठेवा रूम टेम्परेचरमध्ये आणि मस्त असा स्मूथ व्यवस्थित मळून घ्यायचा. जसे आपण कणिक मळतो त्या पद्धतीने छान असा चुरून चुरून घ्या, म्हणजे हलका फुलका असा गुलाबजाम तयार होतो. एकदम परफेक्ट असा तोंडात टाकताच विरघळणारा छान असा गुलाबजाम तयार होतो. तर इथे छान असं हे व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने छान चुरून घ्यायचं अगदी मऊसूत होईपर्यंत. सुरुवातीला हे जरा कडक होतं, पण बघू शकता मळल्यामुळं किती छान स्मूथ झालेलं आहे. आता याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला मैदा. इथे मी एक छोट्या वाटीने मैदा घेतलेला आहे. मैदा एकदम घालायचा नाही आपल्याला, अगदी थोडा थोडा करून घालायचा आहे. एकदम जर घातला तर जास्त होईल, नाही तर त्याची चव बिघडेल आणि खूप कमी झाला तर गुलाबजाम पाकात विरघळतील. त्यामुळे मैदा घालताना थोडा थोडा अंदाज घेऊन घालायचा. साधारण अर्धा किलो खव्याला ही जी छोटी वाटी आहे ती वाटी मैदा लागेल. तर अशा पद्धतीने मी ही वाटीतला मैदा घालत आहे, पण अगदी थोडा थोडा करून घालत आहे, खूप एकदम घालत नाही. आणि मैदा घातल्यानंतर सुद्धा छान असं स्मूथ अगदी व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे. खव्याचं मिश्रण आहे ते छान असं मळून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने जरा चुरून घेतलं की अगदी छान आपले गुलाबजाम छान तयार होतात. कडक होत नाहीत, मस्त स्पॉन्जी असे तयार होतात. तर थोडंसं मी मैदा घातलेला होता, आता राहिलेला मैदा थोडा घालते आणि 1-2 चमचे मैदा मी साईडला ठेवलेला आहे. जर लागलाच तर तो घालणार आहे, पण मला वाटत नाही तो लागेल. तर 2 चमचे मी तो काढून ठेवलेला आहे. साधारण एक छोटी वाटी असते ना आपली, त्या वाटीने एक मैदा घेतला होता. 50-60 ग्रॅम असेल तो मैदा अंदाजे. आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता छान आता गोळा तयार झालेला आहे, पण व्यवस्थित चुरून घ्यायचा, म्हणजे खूप वेळाचा भिजत वगैरे ठेवायची गरज नाही. मस्त परफेक्ट असे गुलाबजाम तयार होतात. तुम्ही जर पहिल्यांदा जरी करत असताल तरी परफेक्ट हे गुलाबजाम तुमचे तयार होणार, तुम्ही अशा पद्धतीने हे केले तर. बघू शकता किती छान मस्त आपला खवाही छान झालेला आहे, मस्त मळून घेतलेला आहे. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. ही प्रोसेसला 5-10 मिनटं लागतील, पण गुलाबजाम 100% छानच होणार. तर आता हे थोडंसं साईडला ठेवूयात, आपण एकसारखं करून घेऊयात. एक झाकण ठेवून एक 5 मिनटं भिजत ठेवूयात. तोपर्यंत आपण आपला पाक करून घेऊयात. पाक करण्यासाठी इथे मी 2 मोठ्या वाट्या साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक फुलपात्रभर पाणी घालत आहे, म्हणजे बऱ्यापैकी साखर बुडेल एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे. खूप जास्त नाही, साधारण एक अर्धा फुलपात्र, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि व्यवस्थित ही साखर विरघळेपर्यंत हे पळीच्या साह्याने असं ढवळत राहायचं, म्हणजे साखर पटकन विरघळली की पाक तयार होतो पटकन, किंवा तळाला अशी साखर चिकटून राहत नाही. मस्त व्यवस्थित अशा पद्धतीने हे विरघळून घ्यायची आणि अशी उकळी येऊ द्यायची. तर ही आत्ता सुरुवात झालेली आहे. उकळी यायला साखर व्यवस्थित विरघळलेली आहे. तर पाक करण्यासाठी काय करायचं, सुरुवातीला एक छान उकळी येऊ द्यायची. एकतारी पाक करायचा नाही आहे, किंवा असा पाक करायचा की गुलाबजाम टाकल्यानंतर पाकाची चव आपल्याला लागेल. बऱ्याचदा काय होतं, पाक व्यवस्थित शिजला नाही किंवा कच्चा राहिला की जे आपण गुलाबजाम पाकात टाकतो असं पानचट चव लागते, असं थोडंसं पाण्याची चव लागते पाकाची. त्यामुळे परफेक्ट पाक होण्यासाठी छान अशी उकळी येऊ द्यायची. खूप जास्त उकळवायचा नाही, खूप जास्त उकळवला तर साखर अशी पाकाची तयार होते. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला चिकट होईपर्यंत
आपल्या हाताला आपण चेक करून घ्यायचं की पाक झालेला आहे की नाही. असं थोडंसं चिकटपणा येतो पाकाला, तर तो पाक झालेला आहे. जर असं पाणी लागलं आपल्या हाताला की समजायचं पाक झालेला नाही. तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने आता चेक करून घ्यायचं 1-2 मिनिटांनी. गॅस मिडियमच ठेवायचा. अशा पद्धतीने बघायचं. तर जर आपल्याला जाणवलं की पाक खूप असा चिकट लागतोय तर तो पाक तयार झालेला. आता इथे थोडासा लागेल शिजवायला, तर मी अजून 5 मिनिटं ठेवते, कारण थोडंसं पाणी लागते हाताला. असं छान असं चिकट तयार होत नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छान उकळी येऊ द्यायची. मिडियम गॅसवर ठेवायचं. मस्त पाक तयार होतो. पाकाची चव जेवढी परफेक्ट असते, जेवढा गुलाबजाम पाकात मस्त मुरेल तेवढा तो परफेक्ट छान लागतो. जर पाक छान शिजला नाही तर असं पाण्याची चव लागते गुलाबजामची. त्यामुळे छान असा पाक शिजवून घ्यायचा. आणि हे बघा अशा पद्धतीने चेक करायचं. चिकट लागलं हाताला, आपल्याला लक्षात येतच की बाबा किती पद्धतीने चिकट लागतंय. थोडंसं पाणी जर जास्त असेल तर बघा 2 बोटाच्या मध्ये घ्यायचा, चेक करायचा. जर आपल्याला जास्त चिकट लागलं तर करून घ्यायचं. आणि तार वगैरे करायची नाही, आपल्याला छान शिजवून घ्यायचं मस्त. तर अगदी सोपं आहे. एकदा तुम्हाला लक्षात आलं की मस्त परफेक्ट हा पाक तयार होतो. तर छान असा पाक तयार झालेला आहे. आणि चेक करताना सावकाशी करायचं, कारण पाक खूप जास्त गरम असतो. गॅस बंद केलेला आहे मी. झाकण ठेवूयात. आता आपण आपलं हे खवा बघूया. छान मऊसूत झालेला आहे. आता अशा पद्धतीने याचे गुलाबजाम करून घेऊयात. साधारण लिंबाच्या आकारा एवढे मी हे गुलाबजाम करते. तुम्हाला जर गोल हवे असेल किंवा लांबट उभे असतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्हाला ज्या आकाराचे हवे असेल त्या आकाराचे करू शकता. साधारण मी अशा पद्धतीने एक लिंबा एवढा गोळा घेत आहे आणि एकसारखे छान असे मस्त गुलाबजाम करून घेऊयात. अगदी 5 मिनिटात हे छान होतात, कारण आपण पीठ हे छान खव्याचं स्मूथ केलेलं आहे. त्यामुळे अजिबात त्रास होणार नाही, चिराही पडणार नाही. मस्त एकसारखे गुलाबजाम तयार झालेले आहेत. जेवढं तुम्ही खवा छान असा मळून घेताल तेवढे एकसारखे गुलाबजाम होतील आणि चिरा पडणार नाहीत. एकसारखा मस्त कलर येईल. आता मस्त तळून घ्या. कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि तेल कोमट, अगदी कोमट, एकदम गरम गरम तेलात गुलाबजाम काढायचे नाहीत. गरम गरम तेलात काढले तर वरून असे तळले जातील आणि आतून कच्चे राहतील. एकदम मीडियम गॅस पूर्णच बारीक करायचा. थोडंसं तेल तापू द्यायचं आणि त्याच्यामध्ये हे गुलाबजाम टाकून घ्यायचे आणि चमच्याने एकसारखे करायचे, म्हणजे एकसारखा कलर येईल. नाहीतर काय होईल, तळाला ज्या साईडने तुम्ही टाकताल त्या साईडने करपून जातील आणि साईडला कलर वेगळा येईल. म्हणून तुम्हाला एकसारखा कलर येण्यासाठी असे चमच्याने हलवून घ्यायचे. बघू शकता तुम्ही मस्त कलर आलेला आहे एकसारखा. आणि तेल खूप जास्त असं गरम नाही करायचं. जसं आपण तिखटाचे पदार्थ कडकडीत तेलात तळून घेतो तशा पद्धतीने नाही करायचं. अशा पद्धतीने हे छान तळून घ्यायचे. मस्त एकसारखा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. मस्त झालेले आहेत तयार. आता सगळे गुलाबजाम मी अशाच पद्धतीने तळून घेते आणि पाक कोमटच आहे. अगदी उकळत्या पाकात गुलाबजाम नाही टाकायचे ना, अगदी थंड पाकात नाही, अगदी कोमट असतो ना, कोमट पाकामध्ये सगळे गुलाबजाम मी टाकून घेते. 5 मिनिटात मस्त छान मुरतात, कारण पाक कोमट असल्यामुळे पटकन मुरले जातात. आणि तळून घेताना काय करायचं, तळून डायरेक्ट पाकात नाही टाकायचं, नाही तर सगळं तेल असं पाकावरती तरंगतं. एका भांड्यात सगळे काढून घ्यायचे आणि मग शेवटी कोमट पाकामध्ये छान हे असे गुलाबजाम सगळे टाकून घ्यायचे. मस्त छान तयार होतात. बघू शकता तुम्ही एकसारखा कलर आलेला आहे, कुठेही चिरा वगैरे गेलेल्या नाही आहेत, एक नंबर झालेले आहेत. तर बघू शकता तुम्ही. अशाच पद्धतीने बाकीचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि शेअरही करा. बाकीचे पण माझे व्हिडिओ आहेत ते पण नक्की जाऊन बघा. बघू शकता किती मस्त असा परफेक्ट गुलाबजाम झालेला आहे. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी करत असताल तरी परफेक्ट हा छान रसरशीत गुलाबजाम तयार होतो. मस्त झालेला आहे की नाही, परफेक्ट असा. बघू शकता तुम्ही. चला तर मग भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.